नमस्कार, मी वैशाली. आज बघा मी तुम्हाला छान अशी उडदाच्या डाळीची आमटी करून दाखवणार आहे. आमच्या इकडे ह्याला घुटं बोलतात. तर तुम्ही म्हणताल हे बोट काळं कशाने झालं, मी केसांना थोडंसं डाय केलेली काळं झालेलं आहे. तर हे बघा घुटं बनवणार आहे मस्तमध्ये. मी मिरचीत नाही बनवणार. हे बघा डाळ घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तुरीची डाळ टाकणार आहे. तुरीची डाळ मी का टाकली, कारण ही डाळ खूप अशी चिकट होते ना, म्हणून थोडीशी मी तुरीची डाळ टाकली आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू, पण मी टाकलेली आहे मस्तमध्ये. ॲक्च्युली ही मिरचीमध्ये छान लागते, पण माझं पित्ताशयाचं ऑपरेशन झालेलं आहे. मला मिरचीचं वगैरे काय खायचं नाही थोड्या दिवस, म्हणून मी लाल मसाल्यात करणार आहे. चला तर सर्वप्रथम आता हिला मी स्वच्छ अशी धुवून घेते. डाळ चांगली अशी धुवून घेतलेली आहे स्वच्छ 2-3 पाण्याने. आता मीठ टाकते, मिक्स करते. हे बघा डाळ शिजत घातलेली आहे छान अशी. मी कुकरला नाही लावली, म्हणजे डाळ शिजायला टोपामध्येच मी शिजत ठेवलेली आहे. तुम्हाला कुकरमध्ये हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण लावू शकता. चला आता त्याला छान अशी मऊ शिजवून घेते. उडदाची डाळ पण बघा छान अशी शिजलेली आहे, म्हणजे शिजत आलेली आहे. हे बघा मस्तमध्ये. फोडणीसाठी बघा मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. खोबरं बघा मी थोडंसंच घेतलेलं आहे, जास्त नाही घेतलेलं. आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे मी पाणी टाकून नाही वाटणार, असं दरदरीत वाटणार आहे मी. मसाला बघा छान असा जाडसर वाटून झालेला आहे. गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे मी. कढईमध्ये फोडणी छान बसते म्हणून मी कढई घेतलेली आहे. आता तेल टाकते. बघा मी चांगले 2 पळी तेल टाकलेलं आहे. माझी छोटी पळी आहे त्याने मी तेल टाकलेलं आहे. आता राई टाकते. राई बघा चांगली तडतड करायला लागलेली आहे. राई तडतडल्यावर कढीपत्ता टाकते बघा, आणि हे वाटलेलं वाटण टाकते. चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे लसूण कच्चा असतो ना, त्याचा स्मेल गेला पाहिजे. मस्तमध्ये बघा परतून घ्यायचं. सेम अशीच करायची मिरचीमध्ये पण, फक्त मी मसाला टाकलेला आहे, तर तुम्ही मिरची टाकून बनवायची. खूप छान लागते. आणि जे खोबऱ्याचे तुकडे असतात ना, ते दाताखाली येतात, खूप छान लागतात. जास्त बारीक नाही वाटायचं. मस्तमध्ये बघा परतून झालेला आहे. आता टॅमॅटो टाकते. टॅमॅटो टाकल्यावर पण चांगलं परतायचं. छान असं परतलेलं आहे. आता लाल तिखट टाकते. लाल तिखट पण चांगलं परतून घ्यायचं. थोडीशी हळदी पण टाकलेली आहे मी. आमचं हे घरगुती लाल तिखट आहे. याच्यामध्ये गरम मसाले, धना पावडर वगैरे सर्व काही असतं, म्हणून मी काय गरम मसाले वगैरे टाकले नाही. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकू शकता थोड्या थोड्या प्रमाणात तुमच्या चवीनुसार. हे बघा मस्तमध्ये आता परतून झालेला आहे. टॅमॅटो पण छान असा मिक्स झालेला आहे. आता बघा ही डाळ आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घेते. खूप घट्ट आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकते. हे बघा ही डाळ आहे ना, जास्त पातळ पण नाही बनवायची, जास्त घट्ट पण नाही बनवायची, मीडियम बनवायची. छान लागते. आणि गरम गरम भाकरीबरोबर चुरून खायचं भाकरी ह्याच्यामध्ये, खूप छान लागते. आता ह्याला मस्तमध्ये शिजवून घेते. मी शिजत असताना डाळ मीठ टाकलेलं. आता थोडंसं अळणी होतं म्हणून मी थोडंसं टाकलं अजून. कधी पण ना डाळी वगैरे कडधान्य शिजवताना मीठ त्याच्याबरोबरच टाकायचं शिजायला, त्याच्यामुळं कडधान्याला छान चव लागते आणि लवकर शिजलं पण जातं मिठामुळे. हे बघा मस्तमध्ये आता ह्याला
थोडंसं घट्ट करून घेते. हे बघा अशाप्रमाणे मी शिजवून घेतलेली आहे डाळ, म्हणजे भाजी केली, कालवण केलेलं आहे सॉरी. हे बघा घट्ट बघा मी एवढं ठेवलेलं आहे, म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर मस्त मध्ये इंद्रायणी राईस आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खाणार आहे. कशी वाटली मी बनवलेली उडदाची डाळीची आमटी, हे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा एक म्हण आहे उडदाच्या डाळीबद्दल, उडदाचं घुटं आणि सांगू नका कुठं. चला तर मग बाय.